हे सगळे चेक करतायत। अर्थातच सकाळपासून हे सगळे आंदोलक इथं असल्या कारणानं अनेकांनी पाणी देखील पिलेलं नाहीये आणि त्यामुळे त्यांना चक्कर त्यांना येते, प्रकृती त्यांची खालावतीये। वैद्यकीय पथकाकडनं त्यांना विनंती केली जाते की तुम्ही पाणी प्या, त्यांना ग्लुकोजचं पावडर देण्याचा प्रयत्न करतायत। मात्र हे कार्यकर्ते आक्रमक भूमिकेत आहेत। जोपर्यंत आमच्या अण्णांवरचे गुन्हे मागे घेतले जात नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरूच ठेवू अशा भूमिकेत हे सगळे कार्यकर्ते आहेत। आणि त्यामुळं कार्यकर्त्यांना या ठिकाणी सांभाळताना डॉक्टरांची देखील या ठिकाणी दमछाक होतीये। वैद्यकीय पथक जे आहे ते या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे। तुम्ही या ठिकाणी जर शेजारीच बघत असाल तर ॲम्ब्युलन्स देखील या ठिकाणी आणून लावण्यात आलेली आहे। पारुबाई कराड यांना खरं तर विनंती करण्यात आलेली होती की तुम्ही हॉस्पिटलाइज व्हा। डॉक्टरांनी देखील तशी माहिती दिली, मात्र ते देखील हॉस्पिटलमध्ये येण्यास तयार नाही आहेत। तर इतर जे सहकारी कार्यकर्ते आहेत ते देखील आपल्याला या ठिकाणी आंदोलनाच्या भूमिकेवरती दिसत आहेत। जे समर्थक सगळे कार्यकर्ते आहेत ते आंदोलन आपल्याला या ठिकाणी करतायत। खोट्या गुन्ह्यामध्ये गोवण्यात आल्याचा आरोप त्यांनी ठिकाणी केला आहे आणि आता एका महिलेला देखील या ठिकाणी भोवळ आली आहे। डॉक्टर ज्यांचं पथक जे त्या ठिकाणी करत आहे। परळी शहर पोलीस स्टेशनाचं हे परिसर आहे। मी माझ्या कॅमेरामॅनला विनंती करतो की त्यांनी हे सगळं या परिसरातलं हे दाखवावं, आंदोलनाचं चित्र दाखवावं। शेकडो समर्थक कार्यकर्ते जे आहेत ते परळीच्या या शहर पोलीस स्टेशनच्या समोर जमलेले आहेत। सकाळपासून हे सगळे आंदोलन करतायत। मागणी एकच आहे की वाल्मिक कराड यांच्यावरती जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते खोटे आहेत आणि ते गुन्हे मागे घेण्यात यावेत। मकोका अंतर्गत जी कारवाई करण्यात आली आहे ती कारवाई देखील मागे करण्यात यावी अशा पद्धतीची भूमिका जी आहे ते कार्यकर्त्यांची आहे। आणि वाल्मिक कराड यांच्या पत्नी मंजुरी कराड असतील, त्यांच्या आई पारुबाई कराड असतील, हे सगळे जे आहेत ते आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कार्यकर्ते जे आहेत ते आपल्याला आक्रमक भूमिकेमध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। निश्चितपणे संतोष सह आफताब शेख, एबीपी माझा, परळी, बीड। तर परळीमध्ये या क्षणी नेमकं काय चित्र आहे याचा आढावा आपण पाहिला। वाल्मिक कराड यांच्या आईची तब्येत सध्या बिघडत चाललेली आहे। त्यांना रुग्णालयामध्ये दाखल होण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आलेला आहे। मात्र आंदोलनाच्या